नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. शशी आरबीआमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. संध्याकाळची वेळ आहे. रिमझिम पाणी सुरू आहे. जस्ट थोडंसं पाणी थोडं रिमझिम सुरू आहे आणि ते मी मनात विचार केला की आता चुलीवरचं आपण केलं पाहिजे. तर आता आपण उन्हाळ्यात चुलीवरची रेसिपी भाकरी आणि छान पालकची आमटी म्हणजेच डाळभाजी आपली. चला मग चलूया आपल्या त्या माझ्या बहिणीपाशी म्हणजे पाठीमागच्या परसबागेत आणि तिथे आपण करूया चुलीवरचं जेवण आणि खूप एन्जॉयमेंट होणार आहे. तुम्हीसुद्धा पहा, तुम्हाला आवडेल काय केलं आहे. आणि अशी मजा कुठेच नाही होणार, कारण असा एखादी दिवस मिळतो आपल्यासाठी की खूप आपल्याला रिलॅक्स होतं तेव्हा आपण सगळे करतो. तर तसंच मी सुद्धा केलं आहे. खूप रिलॅक्स झालो आणि आता माझ्या परिवारासोबत, माझ्या फॅमिलीसोबत, माझ्या बायकोसोबत मी आता चुलीवरचं जेवण बनवणार आहे. मी नाही बनवणार आहे, तीच बनवणार आहे. पण प्रयत्न करतो की केवढं शूट करू शकेल. खूप पाणी येतं तुला, थोडं पाणी आता थांबलेलं आहे. आणि बघा, नवीन गोष्ट म्हणजे माझ्या फुलांना किती सुंदर बार ही आहे मधुमालती. आणि या मधुमालतीसोबत खूप सुंदर फुलार आला बघा ना. तर त्याचा सुंदर एक दरवळणारा सुहास आणि त्याचबरोबर छान असं आपली परसबाग आणि छान चुलीवरचं जेवण खूप इंटरेस्टिंग आहे. चला बघूया, आपल्या चुलीवरचं जेवणाकडे जाऊया. चला. या भावांनो, बहिणींनो, माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, भाजलेल्या शेंगा खाण्यासाठी. तर बघा, आता आपण आलो आहे बाहेर. याच्या आधी मी मुंगफलीच्या शेंगा आणल्या होत्या, त्या भाजून घेतल्या. आता तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी आणि आता या गरम गरम तव्यावर आपला चढणार आहे आपली गरम गरम भाकर. तर बघा, या ठिकाणी शेंगा मी आधीच भाजून घेतल्या होत्या, ते खात आहो आणि माझी बायको करता येते भाकरी. तर बघा, एक भाकर टाकली आहे तव्यावरती आणि मी बघतोय, माझं फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणजे आहे की मी हात लावून बघितला. अन्यथा मी कधी जात नाही, कारण त्याचा फ्लेम खूप असतो चुलीवरचा. पण ठीक आहे, आज म्हटलं बघूनच घ्या जवळच. तर तिने भाकर टाकली आणि भाकर एवढी सुंदर फुगली आणि बघा, छान होत आहे, करपत आहे मस्त. आणि करपलेली भाकरी खाण्यास खूप टेस्टी लागते. चुलीवरची भाकर खायला हा माझा अनुभव. आम्ही बरेच दिवसापासून खातो ना चुलीवरचं जेवण, खूप सात्विक वाटते खाण्यासाठी. तर इथे ठेवली भाकर आणि भाकरीसोबत केलं आहे आणि पालकाची सार म्हणजेच पालक डाळभाजी. तर छान रिमझिम पाणी आणि त्या रिमझिम पाण्यामध्ये आमचा मोह काही आवरला नाही. त्याला म्हटलं चूल पेटूनच घ्यावी आणि चुलीवरची भाकर आणि छान फ्रेश मी पालक आणली होती बाजारातून, ती पालकाची डाळभाजी. तर दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान आहे, समतोल कॉम्बिनेशन आहे आणि पचायलाही हलकं आणि खूप टेस्टी असं भाकर आणि डाळभाजीचं गुणसूत्र होतं. तर आम्ही पहा चूल पेटवली आणि मी सुद्धा तिथे म्हणजे उत्सुकतेने पाहत होतो की कशी काय होते. मी करायचा प्रयत्न केला, पण ती मला काही जमली नाही. पुढे मी नक्कीच शिकणार की कशी बनवायची. तर बघा, आता इथे छान ही करपत आहे, भाजत आहे आणि भाजलेली भाकरी आणि गरम गरम डाळभाजी, वाह क्या बात है फिर. तर इथे पहा, छान पद्धतीनं ती शेकत आहे आणि ही पूर्ण साईडला शेकलेली भाकरी छान कडक रुचकर, चवीला टेस्टी अशी लागते. तर नेहमीच आम्ही इथं स्वयंपाक म्हणजे मी मागे सांगितले होते मागच्या ब्लॉगमध्ये की उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो, जेव्हा जेव्हा आम्हाला फ्री टाईम भेटते तेव्हा आम्ही पाठीमाग आमच्या परसबागेत येऊन इथे आपली चूल पेटवतो आणि आपला आनंद व्यक्त करतो. तर आता तुम्ही बघू शकता, ही भाकर पूर्णतरी भाजलेली आहे आणि परफेक्ट झालेली आहे. दोन्हीकडून छान छान खमंग अशी भाजलेली आहे. खमंग भाकर, आता माझे वडील खमंग भाकरीसोबत दूधसुद्धा घेतात, काला करतात त्याचा दुधाचा आणि भाकरीचा. तर पहा, खूप म्हणजे रुचकर म्हणतो ना आपण, जे आपल्याला पाहिजे एक गावठी जेवण, ते त्यातला हा प्रकार म्हणून चुलीवरचा आहे होतोच. तर छान अशा भाकरी आम्ही बनवून घेतल्या आहे. आता ही दुसरी भाकर बघा, बबल्स आले, त्यामध्ये छान पोपद्रा आला वरतून, असं मी नंतर दाखवेल तुम्हाला किती सुंदर ही झालेली आहे. तर आमचा अनुभव असा आहे की जेव्हाही आता आम्ही दोघंही शाळेत नोकरी करणारे असल्यामुळं कधी कधी आम्हाला वेळ मिळतो. आता इतक्यात थोडा वेळ होता, तर आम्ही बराचसा टाईम आमच्या घरी स्पेंड करतो, कारण फॅमिली. आणि जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा चुलीवरचं जेवण
चुलीचं जेवण पसंती आमची राहतेच, तर आम्ही मग चुलीवर जेवण नक्कीच करतो. इथे काय होणार आहे, उभं राहायचा त्रास नाही, त्याचबरोबर छान थंडावा सोबत गरमाहटही मिळते आणि बनवण्याचा आनंदही मिळतो. तर अशा तऱ्हेने आम्ही इथं भाकरी बनवून घेतल्या आहे. आता बरेच भाकरी झाल्या. आता बघा इथे लाटणं सुरूच आहे तिचं अजूनही. तर आमच्या छोट्या फॅमिलीला 4-5 भाकरी सफिशियंट असतात. पण ह्या चुलीवरच्या भाकरी मी कधी खात नसतो, पण मला एक त्या दिवशी चव आली, तर मी ती संपूर्ण एक भाकर खाल्ली. तर बायकोही शॉकमध्ये झाली की तुम्ही कशी पूर्ण भाकर खाल्ली, कारण पोळ्या मला आवडतात, भाकरी मला क्वचितच मी खात असतो, पण काल मी संपूर्ण भाकर खाल्ली, कारण ती चुलीवरची होती. दोन्ही साईडनं भाजलेली होती, मस्त करपलेली होती छान, आणि वरतून पाणी होतं. आता ही बघा, त्यानंतर भाकरी पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमचं नेक्स्ट रेसिपी आहे आपली डाळभाजी. छान फ्रेश पालक आणली होती मी, आणि फ्रेश पालकसोबत कॉम्बिनेशन आहे भाकरीचं, तर काय पाहायचं आहे. तर याची रेसिपी शूट नाही करू शकलो, तर कोणत्या कारणासाठी मी कुठेतरी तिकडे गेलो होतो, पण थोडं बहुत तुम्हाला दाखवलं की याच्यासोबत काय खाऊ शकतो आपण. तर ग्रेट कॉम्बिनेशन डाळभाजी आणि भाकरी. खूप ही पण डाळभाजी एवढी टेस्टी झाली होती ना, कारण ती पूर्ण आस आणि बिलकुल झटपट होणारी रेसिपी ह्या चुलीवरती. गॅसवर तरी आपल्याला वेळ लागेल, पण चुलीवर बिलकुल वेळ लागत नाही. तर ही सुंदर रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आणि डाळभाजी, भात आणि आपली भाकर हे खूप ग्रेट कॉम्बिनेशन आहे आपल्या आहारातील जेवणातलं. सात्विक भेटतं, पौष्टिकता असते, चवीलाही छान असते, त्यामुळं एक पोळी आपण म्हणजे एक भाकर जास्तीचं खाऊन घेऊ शकतो. तर त्यानंतर आमची सर्व आता हे रात्रीचं डिनर रेडी आहे. डाळभाजी, भात आणि आपल्या भाकरी. तर संपूर्ण परिवारासोबत आम्ही आता जेवणार आहोत. तर असा आमचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल, तर बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद, नमस्कार, शुभरात्री.